एसयूव्ही ग्रुप आयोजित रायझिंग ट्रॉफी जवाहर 2021 आजच्या दिवसाचा पहिला सामना उपांत्य फेरीचा आणि पहिल्या षटकाची आतापर्यंतची चेंडूंची संख्या झालेली आहे ती म्हणजे 3 आणि धावा झालेल्या आहेत 2. 3 चेंडू आणि 3 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात. गोलंदाज सुनील संघ हनुमान पॉइंट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. यावेळेला मात्र चेंडूला थोडंसं पुढे ठेवलं होतं आणि गुडलनची डिलिव्हरी होती. टप्पा काढल्यानंतर चेंडू उसळला सुद्धा. दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा होती आहे. जे स्ट्राईक वरती फलंदाज आहेत त्यांचं नाव आहे दादा मोरे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत अंकुश. दादा यावेळेला पूल पहिली धाव तेज गतीनं. उत्तम फेकी मिड विकेट करून थ्रो थेट विकेट किपरच्या हातामध्ये, यष्टीरक्षकाच्या हातात. 4 धावा झालेल्या आहेत आणि पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे हनुमान पॉइंटच्या. गुरु लायन संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 4-0 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज किरण आणि चांगली सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाज आहेत किरण आणि सटीक टप्प्यावरती सुरुवात ही झालेली आहे. ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रण दिलं दादा यांना. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला शॉर्ट थर्डमॅन जरी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. पॉइंटमध्ये खेळाडू आहे, कव्हर्समध्ये खेळाडू, कव्हर पॉइंटमध्ये खेळाडू. यावेळेला ड्राईव्ह कव्हरच्या क्षेत्रामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न, अपील ही झालेली आहे आणि बाद. पहिला गडी बाद. अंकुश कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, तेवढ्या तेज गतीने ड्राईव्ह झाली नाही. थेट चेंडू पोहोचला कव्हरच्या खेळाडूच्या हातामध्ये आणि तेज धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अंकुश यांना बाद व्हावं लागलंय. पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या आहे मात्र 4 आणि षटक गतिशील दुसरं. नवीन फलंदाज आहेत पांडुरंग राठोड. आज सामन्याची सुरुवात 9 वाजता अपेक्षित होती, पण आपण 9:30 सामन्याची सुरुवात केली. तर जे शेड्यूल होतं आपलं ते 30 मिनिटं मागे आहे. आपल्याला जर वेळेवरती सामने संपवायचे असतील, प्रत्येक सामन्यानंतर होणारे बक्षीस समारंभ आणि इतर कार्यक्रम जर व्यवस्थित संपवायचे असतील. चांगला चेंडू, यॉर्कर लाईन डिलिव्हरी, मिड ऑफ, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये याला रोखलं गेलं. तर आपल्याला वेळेचं भान ठेवावं लागेल. सेलिब्रेशन आपण
कमीत कमी वेळात करावा, मीटिंग्स करू नये मैदानावरती, आणि फलंदाज बाद झाल्यानंतर येणारा नवीन फलंदाज रेडी ठेवावा. फुल स्ट्रोक आणि तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. पहिली धाव तेज गतीनं, दुसरी धाव ही काबीज केलेली आहे. धावा मिळाल्या 2, एकूण धावसंख्या 7. एका गड्याच्या मोबदल्यात संघ गुरु लायन्स. नाणेफेक जिंकून HP संघानं त्यांना आमंत्रण दिलं की आपण प्रथम फलंदाजी करावी. 10 षटकांचा हा सामना आहे. सुंदर चेंडू. किरण यांचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच टप्प्यावरती विविध प्रकारचे चेंडू यांच्याकडून पाहायला आपल्याला मिळाले. टप्पा खाऊन चेंडू कधी आत येत आहे, कधी ऑफस्टंपच्या बाहेर जात आहे, आणि गतीवरती यांचं नियंत्रण आहे. अशा पद्धतीने यावेळेला मात्र चेंडू आत आला. टप्पा खाल्ल्यानंतर दुसऱ्या षटकाची समाप्ती HP लायन्स विरुद्ध. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या गुरु लायन्स संघाची 7. एका गड्याच्या मोबदल्यात. व्यक्तिगत कमावल्या. 4 धावांवरती बाद. संघाची धावसंख्या गुरु लायन्सची आतापर्यंत झालेली आहे 8. 2 गड्यांच्या मोबदल्यात. अप्रतिम झेल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दर्या सारंग अकॅडमीच्या प्लेयर्सनी मंचाजवळ यायचे आणि उमेश सरांशी संपर्क साधायचा. एक उत्कृष्ट स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चौकार. SUV चौकार. कुशल होते फलंदाज आणि असे स्ट्रोक विलक्षण स्ट्रोक खेळणारे फलंदाज आहेत कुशल. बॅकफुटला थांबले, चेंडूला शरीरापर्यंत येऊ दिला, त्यावेळेला अंतिम क्षणी ब्रेस्ट वर्क आपल्याला पाहायला मिळालं, मनगटाचं काम पाहायला मिळालं. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू निर्धाव. रुपेश अनुभवी गोलंदाज आणि कुशल यांच्या कुशल फलंदाजीला जर रोखून ठेवायचं असेल तर आपल्याला रुपेश सारख्याच गोलंदाजांची गरज लागते. तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस गुरु लायन्स संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 12. 3 overs 12 runs.
for the loss of 2 wickets, team Guru Lions. तीन षटक 12 धावा, सरासरी फक्त 4 ची. कुठे ना कुठे गुरु लायन्स संघाच्या फलंदाजांना आणि साथी खेळाडूंना या गोष्टीचं भान नक्कीच असेल की आपल्याला त्वरित धावांची गरज आहे आणि अशाच प्रकारच्या SUV चौकारांचीही गरज. 4 धावा. राठोड चेंडूला फक्त योग्य दिशा दाखवली. चांगलं फुटवर्क आणि चेंडूवरती नजर अंतिम क्षणापर्यंत. चेतन गोलंदाज आहेत. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि त्याला फाईनलेटच्या क्षेत्रामध्ये कौशल्याने खेळलं राठोड यांनी. यावेळेला मात्र फुलरलँड डिलिव्हरी. चांगले गोलंदाज आहेत चेतन, अनुभवी आहेत आणि त्याचबरोबर आपल्या संघासाठी त्यांनी अनेक वेळा उत्तम कामगिरी केलेली आहे. पुन्हा एकदा राठोड. आखूड टप्प्याचा चेंडू उसळला सुद्धा. चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र दिसला नाही. आतापर्यंतची धावसंख्या गुरु लायन्स संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात 16, 16 for 2. लॉंग ऑफ. अप्रतिम झेल घेणारे खेळाडू आहेत सूरज. सूरज यांचा हा दुसरा झेल आहे. राठोड बाद होऊन पवेलियन मध्ये येत आहेत आणि गुरु लायन्स संघाची धावसंख्या 16 धावा आणि राठोड यांची व्यक्तिगत धावसंख्या राहिली 6 धावा. नवीन फलंदाज संभाजी जे नॉन स्ट्राईक एंडला राहतील, स्ट्राईक वरती राहतील कुशल. चेतन यांचा पुढचा चेंडू यावेळेला मात्र यॉर्कर आणि 1 धाव मिळालेली आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. 1 धाव. एकूण धावसंख्या गुरु लायन्सची 17 होईल आणि नजर हटी, दुर्घटना घटी. याच गोष्टींचं भान क्षेत्ररक्षकांना ठेवावं लागतं. टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला चेंडूची उसळी जी आहे तिच्यावरती फार काम करावं लागतं. जेव्हा आपण गोलंदाजाकडे किंवा यष्टीरक्षकाकडे चेंडू परत देत असतो तेव्हा तो त्याच्या गुडघ्याच्या लेवलला असेल अशा प्रकारे आपला थ्रो असायला पाहिजे. किंवा कारण जी चेंडूला उसळी असते ती लेदर चेंडूच्या तुलनेमध्ये फार जास्त असते. कुशल. उत्कृष्ट स्ट्रोक आणि SUV चौकार. गुरु लायन्स संघाची एकूण धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 आणि 4 षटकांची समाप्ती सुद्धा. 4 overs 22 runs for the loss of 4 wickets. 4 ओवर 22 रन 3 विकेट के नुकसान पर. सहा षटकांचा सामना आहे आतापर्यंत. गुरु लायन्स संघाने नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर 3 गडी जरी गमावले असले तरी धावसंख्या त्यांची 22 आहे. साधारणतः 5 ते 6 धावा प्रति षटक येत आहेत. समस्या सरासरीची नाही आहे.
रन रेटची नाही आहे, समस्या आहे. त्यांनी आपले 3 गडी गमावलेले आहेत. आता या क्षणाला गुरुनायन संघाला गरज आहे ती म्हणजे पार्टनरशिपची आणि सामन्याला सुरुवात व्हावी. जी काही चर्चा आहे ती कमी शब्दांमध्ये असावी आणि नेमकी असावी. त्वरित निर्णय घेण्यात यावेत आणि सर्व कर्णधारांनी संघाच्या खेळाडूंनी त्याला साथही द्यायची आहे. कमीत कमी मीटिंग्स आणि जास्तीत जास्त निर्णय. त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन जे गोलंदाज आहेत 5व्या षटकासाठी आलेले त्यांचं नाव मंच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच आणि खेळाडूंच्या मधील चर्चा आणि त्यानंतर आता पुन्हा 4 षटकानंतर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजाचं नाव आहे रुपेश. रुपेश संघासाठी 5वं आणि व्यक्तिगत 2रं षटक घेऊन येत आहेत. चांगली सुरुवात, अचूक टप्पा, योग्य गती आणि चेंडूवरती नियंत्रण सुद्धा. स्ट्राईकवर आहेत सचिन. बॅकफुटला हा पंच आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. अखूट टप्प्याचे चेंडू जरी असले तरी उसळी सुद्धा मिळत आहे रुपेश यांच्या चेंडूंना. सिमेंट विकेट आहे. नेहमी सिमेंट विकेट म्हटली की बॅट्समॅन्स ड्रीम म्हणजे फलंदाजाचं स्वप्न मानलं जातं, पण ही जी खेळपट्टी आहे ती फलंदाजाचं स्वप्न नाही आहे. कारण की खेळपट्टीवरती काही खुणा आहेत, खळगे आहेत, ज्यामुळे चेंडू उसळतो सुद्धा आणि गोलंदाजांना सुद्धा या खेळपट्टीवरती सहकार्य मिळते. एकंदरीत गोलंदाज आणि फलंदाज यांना समान सहकार्य देणारी ही खेळपट्टी आहे. राजीव गांधी स्टेडियम जव्हार SUV ग्रुप आयोजित रायझिंग ट्रॉफी जव्हार 2021 संस्करण 5. रुपेशचा पुढील चेंडू पुढे सरसावत नॉन स्ट्रायकर आणला. चांगली तालमेल, दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली तालमेल. कुठलीही पार्टनरशिप म्हटली की दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग ज्याला आपण म्हणतो हा ना जी आहे ती फार इम्पॉर्टंट असते. अतिरिक्त धाव. सुप्रभात निलेशजी. येथे धावा मिळतील. ज्या पद्धतीने टाइम करायचा होता चेंडू त्या पद्धतीने टाइम जरूर झाला नसला तरीही चौकार. एकूण धावसंख्या 30 राठोड यांना मिळालेल्या आहेत. चौकार कुशल, माफी असावी, कुशल यांना. कुशल ज्या पद्धतीनं टाइम करू इच्छित होते त्या पद्धतीनं स्ट्रोक टाइम जरी झाला नसला तरी चौकार मिळालेला आहे. एक पॉझिटिव्ह माइंडसेटने कुशल मैदानावरती फलंदाजी करीत आहेत. सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या आजच्यापर्यंतच्या फलंदाजीचा प्रमुख पहलू ठरलेला आहे. मी पुन्हा एकदा चला स्कोर मी आपल्याला सांगतो. धावसंख्या 31, 5 षटकांच्या समाप्तीनंतर आणि गडी बाद झालेले आहेत 3. पाच षटक 31 धावा, 3 गडी बाद. 5 overs 31 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 5 ओवर 31 रन, 3 विकेटों के नुकसान पर. ट्रॉफी जव्हार 2021 साठी सहकार्य करणारे ज्यांनी अधिकतम चौकार आणि षटकारांसाठी पारितोषिक दिलेली आहेत असे श्री निलेश दवणेजी यांचं हार्दिक स्वागत करीत आहे. निलेश दवणेजी आपलं हार्दिक स्वागत. आपला हा काय नाव आहे बेटा तुझं? तनिष.
छोटा तनिष आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आणि असंच आपण रायझिंग ट्रॉफीला सहकार्य देत राहावं. 6वं षटक घेऊन आलेले गोलंदाज आहेत. 2 धावा मिळालेल्या आहेत. सुनील व्यक्तिगत दुसऱ्या संघासाठी 6वं षटक घेऊन आलेले आहेत. सामन्याची सुरुवात सुनील यांनी केली होती पहिल्या षटकाने. कुशल पुन्हा एकदा पुढे सरसावत. सुनील यांच्या गोलंदाजीवरती थोडंसं सावध राहावं लागणार आहे कुशल यांना, कारण की सुनील यांचे चेंडू सुद्धा टप्पा खाल्ल्यानंतर तेज गतीनं आत येतात शरीराच्या दिशेने. अपील सुद्धा झाली होती LBW ची, पण जसं कॉमेंट्री बॉक्स मधून पाहण्यात येत होतं लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू दिसत होता. पुढे सरसावत सचिन, संपर्क मात्र झाला नाही. जसं सुनील यांनी पुढे सरसावताना पाहिलं, सचिन यांना चेंडू अजून पुढे ठेवला, आमंत्रण दिलं, गती वाढवली. सुनील टू सचिन आणि त्रिफळ हाचेत, क्लीन बोल्ड. नवीन फलंदाज तुषार. येथे साथ देण्याची गरज आहे. मोठे स्ट्रोक जरूर गुरु लायन्स संघाला अपेक्षित आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी हेही समजून घ्यायला हवं की कुशल चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आपल्याला जर कुशल यांना सिंगल्स काढून देऊन स्ट्राईक जरी देता आली तरी आपण आपलं काम केलेलं आहे असं अन्य खेळाडूंनी समजावं, कारण की कुशल यांचा फॉर्म जबरदस्त आहे. जर ते स्ट्राईक वरती अधिकतम राहतील तर गुरु लायन्स साठी रन जरूर बनणार आहेत. नवीन फलंदाज आहेत तुषार. हे 6वं षटक गतिशील, पण दाद द्यावी लागेल सुनील यांना. एकूण धावसंख्या होते ती म्हणजे 35 आणि 1 चेंडू सुनील यांचा अजूनही शिल्लक. उत्तम गोलंदाजी या खेळपट्टीवरती सुनील यांच्याकडून. कुशल पुल स्ट्रोकचा प्रयोग स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. उत्तम क्षेत्ररक्षण आणि चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाच्या ताब्यात. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36, गडी बाद झालेले आहेत 4. सहाच्या सरासरीनं गुरु लायन्स संघाने धावसंख्या जमावलेल्या आहेत 36, 4 गड्यांच्या मोबदल्यात 6 षटकांच्या समाप्तीनंतर. 6 overs 36 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. पॉवर प्लेचा इशारा.
6 ओवर्स 36 रन 4 विकेटों के नुकसान पर संघ गुरु लायन्स यावेळेला 7वं षटक आणि महत्वाचं म्हणजे पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेले गोलंदाज आहेत चेतन. चेतन युवा गोलंदाज समोर नावाप्रमाणेच कुशल. नॉन स्ट्राइक आणि अप्रतिम, क्या बात है. मिड ऑन क्षेत्रामध्ये किरण आणि सूर्याची किरण जशी तेज असतात तसाच हा थ्रो तेज होता आणि अचूक होता. कुशल बांधून मैदान सोडलेलं ज्यांनी आहे त्यांची जागा घेतलेली आहे फलंदाज अनिल यांनी. उत्तम क्षेत्ररक्षण. मिड ऑन पॉवर प्लेची ओव्हर आहे. मिड ऑन मध्ये सर्कलच्या आतमध्ये आहेत ते म्हणजे किरण आणि जसा चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचला एका क्षणाचाही विलंब न करता नॉन स्ट्राईक एंड वरती त्यांनी परतला आणि रनआउट झाले ते म्हणजे कुशल. पहिल्या चेंडूवरती माफी असावी, जे नवीन फलंदाज आलेले आहेत त्यांचं नाव आहे तुषार, माफी असावी अनिल. अनिल सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहेत ज्या एंडवरती कुशल बाद झाले होते. पुन्हा एकदा पुढे सरसावत धाव घेण्याचा प्रयत्न, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कारण की 5 गडी बाद झालेले आहेत. गुरु लायन्स संघाला आता धावांचीही गरज आहे. आतापर्यंतची धावसंख्या 36च आहे. या षटकामध्ये धावा अजूनही मिळालेल्या नाहीत. गती परिवर्तन, कधी तेज चेंडू, कधी स्लोवर आर्म डिलिव्हरी. जर गोलंदाजाकडे विविधता नसेल तर त्याच्याकडे काही नाही असं म्हटलं जातं. चेतन यांच्याकडे विविधता आहे. चेंडूवरती त्यांच्या गतीवरती नियंत्रण आहे आणि अचूक टप्पाही या युवा गोलंदाजाकडे आहे. तुषार यांचा चांगला फटका, यावेळेला बॅकफुट वरती खेळला गेलेला अप्रतिम हा स्ट्रोक आणि SUV चौकार. या चौकारानं गुरु लायन्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 40 धावांवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. पाच गड्यांच्या मोबदल्यात, माफी असावी. एक चेंडू शिल्लक. पुढे सरसावत यावेळेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग ने हा चेंडू रोखला आणि नॉन स्ट्रायकर एंडला जबरदस्त फेकी. अशा प्रकारे थ्रो यायला हवेत विकेट कीपर आणि क्षेत्ररक्षकाकडे. गुरु लायन्स संघाची धावसंख्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर 41, 5 गड्यांच्या मोबदल्यात. Seven overs, 41 runs for the loss of 5 wickets. Team Guru Lions. 7 overs, 41 रन 5 विकेटों के नुकसान पर गुरु लायंस संघ HP संघ के खिलाफ. संघाचे अनुभवी गोलंदाज सुनील पुन्हा एकदा व्यक्तिगत 3रं आणि संघासाठीचं 8वं षटक घेऊन आलेले आहेत. 41 धावांपासून पुढे गुरु लायन्स. पुढे सरसावत डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 2 धावा मिळालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली तालमेल सुद्धा दिसून येते तुषार आणि अनिल यांच्यामध्ये. तुषार आहेत स्ट्राईक वरती आणि उत्तम फॉर्म मध्ये पण तुषार दिसत आहेत.
अशाच प्रकारच्या स्ट्रोकची गरज गुरु लायन्ससाठी अपेक्षित आहे. ताबडतोड फलंदाजी, पण चेंडूवरती नजर ही तेवढी गरजेची. चेंडूवरती नजर असणं फार गरजेचं आहे. सुनील आपल्या टप्प्यामध्ये व्हेरिएशन, विविधता नक्कीच करतात. यावेळेला थोडासा पुढे चेंडू ठेवला गुडलंड डिलिव्हरीला आणि एक धाव मिळाली. सुनील यांना भान आहे की तुषार जे आहे ते स्ट्राईक घेत आहेत, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे त्यांना अजून पुढे खेळवण्याचा प्रयत्न सुनील यांचा. डावखुरे फलंदाज अनिल प्रथम स्ट्राईकवरती आणि समोर आव्हान असेल ते म्हणजे सुनील यांचं. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. पहिला चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये SUV चौकार. विलक्षण स्ट्रोक. क्या बात है, SUV सिक्सर, षटकार. खणखणीत आणि दणदणीत सुद्धा. संघ म्हटला की जबाबदारी फक्त कर्णधारावर नसते तर संघ मालकावरती सुद्धा असते. हनुमान अच्छा, विरोधी संघाचे संघ मालक आहेत. हनुमान पॉइंटचे संघ मालक आहेत अनिल, आणि आपल्या संघाविरुद्ध अप्रतिम फलंदाजी व जबाबदारी याला म्हणतात. चला, कर्तव्य याला म्हणतात. संघाची धावसंख्या झालेली आहे 8 षटकांच्या समाप्तीनंतर 54. 5 गड्यांच्या मोबदल्यात 8 षटक 54 धावा, 5 गडी बाद. संघ गुरु लायन्स 8 overs 54 रन्स फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. 9वं षटक घेऊन आलेले गोलंदाज ज्यांचं नाव आहे रुपेश. चांगली सुरुवात मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलेला हा चेंडू तुषार यांच्याकडून. पुन्हा एकदा अनिल जबरदस्त फॉर्म मध्ये. यावेळेला मात्र आपल्या क्रीज मध्ये थोडीशी हालचाल करत ऑफस्टंपच्या बाहेर निघत स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू. लेग बाईचा इशारा. रुपेश अनिल यांना जेव्हा गोलंदाजी करत आहेत तेव्हा भान ठेवत आहेत की त्यांच्या शरीराकडे गोलंदाजी करीत आहेत, त्यांना खांदे मोकळे करण्यासाठी वाव देत नाही आहेत. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी अनिल सारखे जे धाकड फलंदाज असतात, बळकट फलंदाज असतात, त्यांच्या विरुद्ध व्हावी. यावेळेला रेंजमध्ये चेंडू तुषार यांच्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव. तेज गतीने उत्तम क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण. तुषार ही चांगली साथ देत आहेत. तुषार यांच्या बॅटमधूनही आपण SUV चौकार पाहिले आहेत आणि अनिल यांच्या बॅटमधून आपण षटकार आणि चौकार दोन्ही पाहिले आहेत. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आणि गरज ही तशी. यावेळेला मात्र शॉट स्क्वेअर लेग आणि नेम चुकला, पण क्षेत्ररक्षण चांगलं. 1 धाव आणि आतापर्यंतची धावसंख्या गुरु लायन्स संघाची 58. 5 गड्यांच्या मोबदल्यात. अनिल स्ट्राईकवर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि अशाच प्रकारे निर्धाव चेंडून रुपेश यांच्या षटकाची झालेली आहे समाप्ती. 59 धावा
5 गड्यांच्या मोबदल्यात 9 षटकांच्या समाप्तीनंतर. Nine overs, 59 runs for the loss of 5 wickets. Team Guru Lions. 9 ओवर 59 रन 5 विकेटों के नुकसान पर संघ गुरु लायंस एचपी संघ के खिलाफ. किरण यांचा पहिला चेंडू आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव. तेज गतीने अनिल यांना स्ट्राईक वरती राहणं जास्त गरजेचं आहे. इथे दोन धावा मिळालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली तालमेल तुषार आणि अनिल यांच्यामध्ये. क्षणाचाही विलंब न करता जसा विकेट किपरने थ्रो मिस केला होता तशी एक अतिरिक्त धाव अजून टिपली. किरण आहेत 10व्या षटकाचे गोलंदाज. धावसंख्या पोहोचलेली आहे 61 धावांवरती. या षटकामध्ये 10 ते 12 धावांचं लक्ष नक्कीच गुरु लायन्सच्या मनामध्ये असेल. फुलटॉस चेंडू आणि थेट हातामध्ये. सुंदर झेल आपल्या डाव्या बाजूला सरसावत. चांगला झेल टिपलेला आहे. हेमंत तेथे आहेत आणि ही जबाबदारी असते कर्णधाराची की आपले बाउंड्री लाईनचे चांगले खेळाडू योग्य त्या क्षेत्रामध्ये तैनात असणं फार गरजेचं असतं. धावा झालेल्या आहेत 61. 6 गडी बाद संघ गुरु लायन्स. अनिल यांना साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आलेले आहेत. बाबा चव्हाण. बाद होणारे फलंदाज होते तुषार. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये ऑन ड्राईव्ह 1 धाव. एकूण धावसंख्या 62. किरण डेप्थ ओव्हर मध्येच म्हणजेच अंतिम षटकांमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी करण्यात यावी तशाच प्रकारे उत्तम गोलंदाजी करीत आहेत. उमदा गोलंदाजी. किरण प्रथमच बाबा स्ट्राईकवर. छोटा चेंडू SUV गगनचुंबी सिक्सर. 68 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटक गतिशील. पहिल्या चेंडूवरती गगनचुंबी सिक्सर. अशाच प्रकारच्या स्ट्रोक्सची गरज संघ गुरु लायन्ससाठी. यावेळेला मतलब मिस हिट आणि बाद. षटकार आणि त्यानंतर बाबा यांनी आपला विकेट सुद्धा गमावलेला आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 7 गड्यांच्या मोबदल्यात 68. जय यांना नॉन स्ट्राईकला थांबावं लागणार आहे. पुढच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी DCCचे कप्तान आणि मोर्चाचे कप्तान यांनी मंचाजवळ यावं. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती असतील ते म्हणजे जय आणि शेवटच्या चेंडूवरती बादचा इशारा आलेला आहे. अंपायर्स नॉट आउटचा इशारा आहे आणि षटक संपलेला आहे. अशाच प्रकारे व्यक्तिगत धावा अनिल जे आहेत HP संघाचे मालक, पण त्यांनी आपल्या संघाविरुद्ध म्हणजे गुरु लायन्स कडून खेळताना व्यक्तिगत धावा जमवलेल्या आहेत. नाबाद 11 आणि गुरु लायन्स संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 7 गड्यांच्या मोबदल्यात 10 षटकांच्या समाप्तीनंतर 68. 69 धावांचं आव्हान संघ HP लायन्ससाठी हा उपांत्य फेरीचा सामना जिंकण्यासाठी.
गुरु लायन्स विरुद्ध HP संघाची आतापर्यंत एक यावेळेला मात्र जेलची संधी दुरून तर वाटत होती, पण खेळाडू जे आहेत ते पुढे होते. त्यांच्या डोक्यावरून हा चेंडू गेला. एकूण धावसंख्या या 2 धावांनी झालेली आहेत. हा ठीक, नो प्रॉब्लेम. 3. सावधतेने खेळलेला चेंडू नॉनस्ट्रायकर एंड वरती निशाणा साधला, पण फार कमी अंतर चेंडू आणि स्टंप्स मध्ये पाहायला मिळालं. दुसरी बॅट किरण यांना हवी आहे. स्ट्राईक वरती आहे ते म्हणजे महेंद्र, गोलंदाज गुरु लायन्स संघाकडून बाबा. चांगलं षटक. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या HP संघाची झालेली आहे 4. 69 धावांचा पाठलाग करताना 65 धावांची अजूनही गरज उर्वरित 9 षटकांमध्ये. गुणलेखक म्हणून आपण 7 तर नक्कीच टाळ्या वाजवतील. त्याच अंदाजामध्ये पुढे सरसावत योग्य फुटबॉल. थांब ना जरा, पाण्याची बॉटल दिली खाली. चेंडूवरती नजर ही तेवढीच आणि मिड विकेटला पार करत तो षटकार ठोकला होता. आता मात्र निर्धाव चेंडू. बाबा चव्हाण यांनी त्या षटकारानंतर चांगली गोलंदाजी केलेली आहे. छोटा चेंडू यावेळेला मात्र मिडल झालेला नाही. विकेट किपर आणि बॉलिंगची गरज जशी क्षेत्ररक्षकांमध्ये फलंदाजांमध्ये हवी तशी क्षेत्ररक्षकांमध्ये सुद्धा हवी, पण अंत भला तो सब भला. विकेट मात्र मिळालेला आहे संघ गुरु लायन्सला. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात म्हणजेच महेंद्रच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे HP संघाची 11. DCC संघ आपल्याला शेवटचा आवाज मी देत आहे नाणेफेकीच्या कौल्यासाठी. DCC संघ आणि मोर्चा संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मंचाजवळ यावं.
चांगला कटस्ट्रोक आणि तेवढंच उत्तम क्षेत्ररक्षण. एक धाव मिळालेली आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे HP संघाची 12. एका गड्याच्या मोबदल्यात महेंद्र मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सोपा झेल तेवढा नव्हता मुळी. बाबा कट करण्याचा प्रयत्न. हेमंत दोन षटकांच्या समाप्तीनंतर HP संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. आठ षटकांमध्ये 57 धावांची गरज. आतापर्यंतची धावसंख्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12. एका गड्याच्या मोबदल्यात HP संघ विरुद्ध गुरु लायन्स. पुन्हा एकदा बाबा आणि यावेळेला मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये वन बाउन्स ओव्हर दी रोप. SUV चौकार. जर आपण गुणलेखकाचं स्कोरिंग बुक पाहिलं तर जे बॉलर्स नेम ते मेन्शन करतात तेथे बाबा 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 असंच नाव लिहावं लागतं. तिसरं षटक घेऊन आलेले आहेत ते म्हणजे बाबा भोसले, व्यक्तिगत दुसरं. उमेशजी, खरंच आपल्या सगळ्यांसाठी ही सन्मानाची बाब आहे. SUV ग्रुप आयोजित रायझिंग ट्रॉफी जवार 2021 हा तिसरा दिवस आहे आणि आत्तापर्यंत कालच्या दिवसाचे जे सामने पाहण्यात आले YouTube लाईव्हवरती ती संख्या प्रेक्षकांची जवळजवळ 9000 होती. धावसंख्या झालेली आहे आत्तापर्यंत 18. एका गड्याच्या मोबदल्यात आणि हे तिसरं षटक गतिशील. गोलंदाज बाबा भोसले. चांगला चेंडू अपील होते पगबाधाची आणि लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू दिसत होता. लेगबाईचा इशारा जरूर आलेला आहे अंपायर कडून, पण चांगली गोलंदाजी. मोर्चा संघ आणि GCC संघ आपल्यासाठी DCC संघ माफी असावी DCC संघ आणि मोर्चा संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यावं. हेमंत ऑन स्ट्राईक. पूल करण्याचा प्रयत्न आणि चेंडूला यावेळेला मात्र उसळी मिळाली नाही. दोन्ही भले बाबा भोसले असू दे बाबा चव्हाण असू दे अनुभवी गोलंदाज आहेत आणि त्यांच्या गोलंदाजीमध्ये धार जरूर आहे. यावेळेला चेंडूला पुढे ठेवलं होतं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. हलकीशी मिसफील्ड आणि अंतिम क्षणाला चेंडू रोखलेला जरूर आहे. धावा मिळालेल्या आहेत एकूण 3. या 3 धावांनी HP संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22. एका गड्याच्या मोबदल्यात. संघाकडून 3 षटकं केली गेली. त्यांच्या विरुद्ध HP संघाच्या धावसंख्या झालेल्या आहेत 22. एका गड्याच्या मोबदल्यात नाणेफेक होते DCC संघ आणि मोर्चा संघाच्या विरुद्ध. भारताची धावसंख्या 23 तिसऱ्या टेस्ट मॅच मध्ये आतापर्यंत.
आणि नवलेजी यांच्या हस्ते दुसऱ्या उपांत्य फेरीची नाणेफेक होत आहे. उमेशजीही या नाणेफेकीसाठी उपस्थित आहेत. मोर्चा संघाचे कर्णधार आणि DCC संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. सामना मैदानावरती सुरू आहेच, पण सगळ्यांचं लक्ष दुसऱ्या उपांत्य फेरीच्या नाणेफेकीकडे सुद्धा असेल. नवलेजी यांच्या हस्ते होत आहे नाणेफेक. सिक्का आणि DCC संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि निर्णय घेतलेला आहे क्षेत्र रक्षणाचा. संघ DCC आणि संघ मोर्चा यांच्याशी चर्चा करताना उमेशजी त्यांना नियमांची पुन्हा एकदा थोडीशी माहिती देताना आपण वळूया सामन्याकडे, जेथे पहिला उपांत्य फेरीचा सामना HP संघातर्फे स्ट्राईक वरती हेमंत. हुक स्ट्रोक आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग असा चौकार, SUV चौकार. या 4 धावांनी HP संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 26-69 धावांचा पाठलाग करताना. बॉल बॉईज प्लीज कॉमेंट्री बॉक्स जवळ आपण यायचंय. माफी असावी, बॉल जिथे गेलेला आहे तिथे शोधून आणायचा आहे तो. सर्व दर्या सारंग क्रिकेट अकॅडमीचे छोटे छोटे क्रिकेटर्स आपल्याला सहकार्य करताना आपण पाहत आहात. मखमली ड्राईव्ह, टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे ड्राईव्ह जेव्हा येतात, भलेही या ड्राईव्हला 1 रन मिळालेला आहे, पण टायमिंग आणि ती स्ट्रोक खेळण्याची पद्धत जी आहे अप्रतिम. मखमली ड्राईव्ह एका धावेसाठी. एकूण धावसंख्या 27. NM आर्ट पवेलियन मध्ये स्वागत होते ते म्हणजे श्री नरेश महालेजी आणि श्री शैलेश अंबिरेजी आणि मंगेशजी मुकणेजी. मंगेश मुकणे साहेब, आपलंही हार्दिक स्वागत. आपल्या तिन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा NM आर्ट पवेलियन मध्ये हार्दिक स्वागत. बाबा चव्हाण गोलंदाज. स्ट्राईकवर हेमंत, नॉन स्ट्राईक एंडवरती किरण. चांगली साजेदारी दोन्ही फलंदाजांमध्ये. छोटा चेंडू पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. पहिली धाव तेज गतीनं, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फक्त 1 धाव. आणि योग्य निर्णय किरण यांच्याकडून, कारण की धावसंख्या झालेली आहे 29. गडी बाद आहे फक्त 1. चौथं षटक गतिशील आहे आणि अशा वेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारे रनआउटच्या रूपानं गडी गमवायचा नाही आहे. कट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या क्षेत्रात कट करण्याचा हा प्रयत्न होता. चौथं षटक संपलेलं आहे. चौथ्या षटकाच्या अखेरीस HP संघाची धावसंख्या 29 एका गड्याच्या मोबदल्यात. चेंडूंमध्ये 40 धावांची गरज. 36 बॉल 40 रन्स आर नीडेड. 36 गेंदों में अब 40 रनों की जरूरत और गेंदबाज कुशल. प्रथमच गुणलेखकाला नवीन नाव गोलंदाजाचं लिहिण्याची संधी. ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडू त्याला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळलेला आहे. फक्त 1 धाव. कुशल फलंदाजीमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आले होते. आता गोलंदाजीमध्येही त्याच फॉर्ममध्ये गोलंदाजी करण्याची गरज आहे. 36 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज होती. आता 35 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज असेल.
थोडीशी दुखापत आपल्याला पाहायला मिळते. कुशल यांच्या खांद्याला हात आपण पाहिला. आणि यावेळेला मात्र 4 धावा मिळालेल्या आहेत. SUV चौकार. धाव संख्या या 4 धावांनी 69 धावांचा पाठलाग करताना 5वं षटक गतिशील. थोडीशी जी दुखापत झालेली आहे कुशल यांना, ती दुखापत कुठे ना कुठे गोलंदाजीमध्ये दिसून येत आहे. यापूर्वीचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरील होता. पॉइंटच्या वरून खेळण्यात आलेला हा स्ट्रोक. यावेळेला सुद्धा चेंडू सीमारेषे पार जाईल. 4 धावांसाठी SUV चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले, लागोपाठ 2 चौकार आले. पहिला जो चौकार होता तो लेग स्टंपच्या बाहेरील चेंडूवरती होता. दुसरा जो चौकार आला तो आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरील होता. दोन्ही चेंडूंमध्ये गतीची कमी होती आणि कमी होती आत्मविश्वासाची. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि यावेळेला कव्हर्सला संधी. फक्त 1 धाव. कव्हर्सच्या खेळाडूकडून थोडीशी हा कॅच जज करताना चूक झालेली पाहायला मिळाली. पण अशा चुका क्रिकेटच्या मैदानावरती होत राहतात. आपण त्या चुका विसरून पुढच्या चेंडूसाठी सज्ज व्हायचं असतं. चुका क्रिकेटचं मैदान म्हणूया किंवा जीवन म्हणूया होणारच. आपल्याला पुढच्या क्षणासाठी गरज असते ती म्हणजे आत्मविश्वासाची पुढील चेंडूसाठी. हेमंत मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची काढ घेत चेंडू विकेट कीपरच्या मागे पोहोचला. एकूण धावसंख्या झालेली आहे 39. DCCचे माजी कर्णधार इम्रानजी चाबुकस्वार यांना मी विनंती करतो की त्यांनी NM मार्ट पॅव्हिलियनमध्ये यायचंय. DCCचे ज्येष्ठ खेळाडू माजी कर्णधार इम्रान चाबुकस्वार. अपील होते आणि निशाणा सुद्धा साधला गेलेला आहे स्ट्रायकर एंडवरती. अपील. प्रत्येक खेळाडूने अंपायर्सला प्रश्न विचारले. एवढ्या प्रश्नांमध्ये अंपायरचं आधार कार्ड सुद्धा बनलं असतं. प्रश्न विचारले पण उत्तर नाही. लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू होता. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 39 एका गड्याच्या मोबदल्यात. मोबदल्यात HP संघाने आतापर्यंतचा सामना जर पाहिला तर HPची सामन्यावरची पकड जी आहे थोडीशी मजबूत, पण गुरु लायन्स संघ मोठा स्ट्रोक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणं गरजेचं दिसत नाही. टीम DCCचे पूर्व कप्तान इम्रानजी आपलं NM मार्ट पवेलियन मध्ये मंचावरती हार्दिक स्वागत आहे. आज यांचा वाढदिवस सुद्धा आहे. इम्रानजी जन्मदिन की ढेर सारी बधाइयां आपको. स्क्वेअर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलेला स्ट्रोक 1 धाव मिळते. DCC चे माजी कर्णधार इम्रान भाई चाबुकस्वार यांचा आज वाढदिवसही आहे. त्यांचंच स्वागत ही मंचावरती झालेलं आहे आणि इमरानजी यांचा आज वाढदिवस सुद्धा है. इमरान जी आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. आपकी हंसी हमेशा ऐसी ही बरकरार रहे. आपको और आपके परिवारजनों को ढेर सारी शुभकामनाएं. फिर एक बार हैप्पी बर्थडे इमरान जी. गॉड ब्लेस यू.
इम्रानजी SUV ग्रुपतर्फे आपल्याला उत्तम आरोग्य आणि समाधान नेहमीच आयुष्यात मध्ये लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपण असेच हसत राहा, स्माइल करत राहा आणि DCC साठी आपलं मार्गदर्शन देत राहा. वळूया सामन्याकडे, जेथे गडी बाद झालेले आहेत. किरण बाबा भोसले यांचं व्यक्तिगत तिसरं आणि संघासाठीचं 6वं षटक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि चांगली गोलंदाजी बाबा भोसले यांच्याकडून. स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे हेमंत, नॉन स्ट्राईक एंडवरती सुनील. आत्तापर्यंतची धावसंख्या HP संघाची 41 आणि 6वं षटक गतिशील 69 धाव संघर्ष करतोय तो म्हणजे HP संघ. गुरुलांच्या विरुद्ध चांगली ड्राईव्ह, कव्हरच्या क्षेत्रामध्ये उत्तम क्षेत्ररक्षण आणि निशाणा साधण्याचा प्रयत्न. धावा मिळालेल्या आहेत 2. क्षेत्ररक्षकाकडे पर्याय दुसरा नव्हता निशाणा साधण्याशिवाय. धावसंख्या 43, 2 गड्यांच्या मोबदल्यात. बाबा भोसले हेमंत यांना स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि अशाच प्रकारे 6व्या षटकाची समाप्ती. 6व्या षटकाच्या समाप्तीनंतर HP संघाची धावसंख्या 43, 2 गड्यांच्या मोबदल्यात. सदस्यांसाठी, चाहत्यांसाठी सन्मानाची बाब की कालच्या दुसऱ्या दिवसाचा जो खेळ आहे तो एकंदरीत tenniscricket.in च्या माध्यमातून YouTube लाईव्ह वरती आपण पाहिला आणि एकंदरीत जी प्रेक्षकांची संख्या होती ती 9,000हून जास्त होती. आमचे YouTube पार्टनर जे आहेत त्यांचाही मनपूर्वक आभार आणि आपल्या सर्व प्रेक्षकांचाही मनपूर्वक आभार. बाबा चव्हाण हे आहेत गोलंदाज. स्ट्राईक वरती आता आलेले आहेत सुनील. एकूण धावसंख्या 1 धावेने झालेली आहे 45. 2 धावांनी. चांगली ड्राईव्ह ऑन द राईज खेळला गेला चेंडू मैदानाच्या क्षेत्रामध्ये आणि लॉंग ऑन. चेंडू परत फार सुंदररित्या दिला होता पण बाबा चव्हाण यांना तो चेंडू टिपता आला नाही आणि रनआउट करण्याची संधी थोडीफार गमावली गेली. काही हरकत नाही, पुन्हा अशा संधी मिळणार आहे तुम्हाला. त्याच जोशाने खेळायचं आहे. सुनील स्ट्राईक वरती. फुलटॉस चेंडू आणि फक्त चेंडू परत घेऊन यावा. उत्तुंग षटकार आणि अप्रतिम झेल टिपला गेलेला आहे प्रेक्षकांमध्ये. टॅलेंट, जवाहरचं टॅलेंट आहे हे. गुड कॅच मित्र, फार अप्रतिम झेल. कट करण्याचा प्रयत्न आणि झेलची संधी. गुरु लायन्सला गरज आहे छोटी छोटी जी संधी आहे ती काबीज करण्याची.
अशाच प्रकारची कठीण संधी होती पण काबीज करता आली असती. रिव्हर्स स्वीपचा प्रयोग आणि उत्तुंग षटकार SUV सिक्सर. आणि पुन्हा एकदा जवारचे टॅलेंट आपल्याला दिसत आहे. दुसरा झेल प्रेक्षकांमध्ये. प्रेक्षक संघाचे दार ठोठावत आहेत. चांगला ग्लान्स स्ट्रोक. मनगटाचा उत्तम प्रयोग. चेंडूला शरीराजवळ येऊ दिला, पायांजवळ येऊ दिला आणि त्यानंतर मनगटाचा उपयोग केला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये धाव मिळाली, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धाव मिळाली. एकूण धाव संख्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर 60 2 गड्यांच्या मोबदल्यात. तीन षटकांमध्ये फक्त 9 धावांची गरज. HP संघ या उपांत्य फेरीच्या सामन्यावरती आपली पकड अजून मजबूत करत असताना गुरु लायन्स संघाला अजूनही हा सामना जिंकता येऊ शकतो. गुरु लायन्स संघ अजूनही आपण या संघा विरुद्ध उत्तम कामगिरी करू शकता, संघर्ष करू शकता. कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. गोलंदाजाचं नाव आहे तुषार. आत्मविश्वासाची गरज गुरु लायन्स संघासाठी. 8वं षटक गतिशील. गोलंदाज आहेत तुषार, समोर आहेत सुनील आणि नॉन स्ट्राइक एंड वरती हेमंत. क्या बात है. आणि स्ट्रोक जरी चांगला असला तरी सुनील यांना बाद होऊन पवेलियन मध्ये यावं लागणार आहे. NM मार्ट पवेलियन मध्ये गडी बाद झालेले आहेत. गडी क्रमांक 3. एकूण धाव संख्या 60 आणि नवीन फलंदाज अनिल. सुनील गेले, अनिल आले. चांगलं कॉम्बिनेशन. रेशन कार्ड गेले आणि आधार कार्ड आले. अनुभव पवेलियन मध्ये आणि जोश मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकर एंड वरती राहावं लागणार आहे अनिल यांना. स्ट्राईक वरती हेमंत. गोलंदाज तुषार. चांगला कट स्ट्रोक आणि गॅप मध्ये सुद्धा या चेंडूला फक्त दिशा दाखवली. चौकार आणि एकूण धावा या चौकारानं 64. 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी संघ HP ला. फक्त 5 धावांची गरज. पुन्हा एकदा तुषार. अपील होत आहे आणि बाद. स्टंपच्या मधोमध सापडले हेमंत. तुषार यांनी गती परिवर्तन केलं होतं आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न दिसला हेमंत यांचा, पण गती परिवर्तनामुळे चेंडू पायांवरती आदळला आणि बरोबर स्टंपच्या मध्ये हेमंत सापडले. रॉय नवीन फलंदाज. पण हेमंतसाठी ही टाळ्या वाजल्या पाहिजेत. नक्कीच उत्तम खेळी खेळली आपल्या संघासाठी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत झालं पाहिजे पवेलियन मध्ये. पाच धावांची गरज आहे. एकूण धावसंख्या झालेल्या आहेत 64. 10वीचा जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा चांगले गुण कमावलेल्या विद्यार्थ्याचं जसं घरी स्वागत होतं ना, तसंच स्वागत हेमंत यांचं पवेलियन मध्ये होत आहे. त्यांनीही आपल्या संघासाठी चांगले गुण कमावलेले आहेत आणि नक्कीच विजयापासून एक पायरी दूर फक्त HP संघ. रिव्हर्स स्वीपचा प्रयोग.
पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा प्रयोग मिळालेली आहे फक्त 1 धाव. एकूण धावा 65. 4 धावांची गरज. संघ HP विरुद्ध गुरु लायन्स स्पर्धा SUV ग्रुप आयोजित रायझिंग ट्रॉफी जवाहर संस्करण 5. तुषारचा पुढचा चेंडू, यावेळेला मात्र अतिरिक्त धावेचा इशारा. वाईडचा चेंडू. हे जे वाईडचे चेंडू असतात ना, वाईडचे चेंडू, 9चे चेंडू गुटखा मावा आणि तंबाखू सारखे असतात. आपल्याला फक्त नुकसानच देणार. अतिरिक्तचे चेंडू सुद्धा फक्त नुकसान करणार आपल्या संघासाठी. गुटखा मावा चेंडू यांच्या गुटखा मावा आणि तंबाखू यांच्यापासून दूर राहा आणि अतिरिक्त चेंडूंपासूनही दूर राहा. धावा मिळालेल्या आहेत फक्त 1. एकूण धावसंख्या 8 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा. चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. आतापर्यंतची धावसंख्या 67. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि बाद 67 धावांवरती गडी बाद झालेले आहेत. गडी क्रमांक 5 होत आहेत बाद. सफलता मिळते ती म्हणजे गोलंदाज अनिल यांना. चला, बाद झालेत अनिल आणि गोलंदाजांचं नाव सांगायचं आम्हाला फक्त. अनिल. अच्छा, गोलंदाज पण अनिल आणि फलंदाज पण अनिल. अजून कोणी अनिल असेल तर त्यांना सुद्धा शुभेच्छा. विराट कोहलीने चान्स दिला तुम्ही. किरण. स्ट्राईकवर किरण. अनिल यांनी गडी टिपला. अनिल यांचं फक्त 1 धाव. आमचे ट्रॉफी प्रायोजक मंदार करमरकरजी येथे उपस्थित आहेत. त्यांना निवेदन की आपण NM मार्ट पॅव्हिलियन मध्ये यावं. मंदारजी, आपलं हार्दिक स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा. या षटकाराने होईल आपलं दमदार असं स्वागत. एक SUV षटकार आणि स्वागत होत आहे. आमचे ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत श्री मंदार करमरकरजी यांचा NM मार्ट पॅव्हिलियन मध्ये सामन्याची झालेली आहे समाप्ती.